आमच्याईमध्ये रात्र 35वी पाहणार आहोत। आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे आईचे चिंतामय जीवन। आता तुम्ही लहान आहात, मग ज्या वेळेला तुम्ही आता रोज शाळेत येता, शाळेमध्ये अभ्यास करता, थोडा खेळ खेळता, मस्ती घालता, पुन्हा घरी जाता। घरी गेल्यावर आईने तुम्हाला छान मस्तपैकी खाऊ केलेला असतो किंवा चहा काहीतरी तुमची तयारी केलेली असते। पुन्हा तुम्ही खेळायला जाता, अभ्यास करता आणि झोपून जाता। पण तरी तुम्हाला असं वाटतं किती त्रास आहे मला, किती कष्ट आहेत मला, आपलं असं वाटतं की नाही? म्हणजे तरी तुम्हाला काम करायचं काही नाही। आईने सांगितलं थोडंफार काम केलं, नाही केलं तरी पण चालतं। पण तरी सुद्धा शाळेत येणं, अभ्यास करणं किंवा ज्या गप्पा तुम्ही मारता, खेळ खेळता, तरी तुम्हाला असं वाटतं की मला किती त्रास होतोय, माझ्या मनासारखी एकही गोष्ट होत नाही। उठल्यापासून झोपेपर्यंत नुसता वैतागच वैताग आहे। मग तुम्ही लहान असताना तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग विचार करायचा की आपल्या कुटुंबामध्ये आपली आई आहे, आपले वडील आहे, ते आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात। मग त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना किती वैताग येत असेल, पण ते कधी आपल्याला बोलून दाखवत नाही। असं कधी झालं का की आईने तुम्हाला घरी गेलेला सांगितलं, ए जा, मी आज स्वयंपाकच नाही करणार तुम्हाला? असं कधीच होत नाही। पण आईने सांगितलं आपल्याला, झाडू मार रे, मी नाही मारणार, भांडी पळी लाव, मी नाही करणार, हो की नाही? म्हणजे आपण पटकन मी नाही म्हणून मोकळे होतो। किंवा घरात दादा असेल, दादाला सांग, दीदीला सांग, ह्याला सांग, त्याला सांग, पण मी करणार नाही, हा आपला भाव असतो। कारण आपल्याला आईच्या पेक्षा आणि आईने सांगितलेल्या कामापेक्षा आपल्याला आपलं खेळणं जास्त प्रिय असतं। आणि मग आपण आपल्या मनाप्रमाणे खेळत असतो तरी सुद्धा आपल्याला त्रास होतो, तरी सुद्धा आपलं वाटतं काय हे सारखंच उठलं की नीटनेटकं काय मिळत नाही, काय व्यवस्थित नाही असं। पण जी आई आपल्याला आपल्या लहानपणापासून वाढवते, आपल्याला संस्कार करते, आपल्याला हव्या नको त्या गोष्टी देत असते, सगळं काही देते, त्या आईला किती त्रास असेल याचा आपण कधी विचार केला का? कधीच केला नाही। पण हा विचार श्यामने केला। मी तुम्हाला सांगितलं गोष्ट सुरू करण्याच्या आधी, हा जो श्याम आहे ना बाळांनो, तो तुमच्या एवढाच होता, तुमच्याच वयाचा होता। परंतु तो त्याच्या आईवर किती प्रेम करत होता, आईची किती काळजी घेत होता, आईला प्रत्येक कामामध्ये किती मदत करत होता, हे श्यामकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे। की श्याम कसा वागायचा, कसा बोलायचा, आपण कसं वागतो, कसं बोलतो हे आपल्याला कळत नाही। म्हणून चार चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपण श्यामच्या आईच्या गोष्टी घेतलेल्या आहे। की आईला पहा किती स्वतः उपाशी राहते, पण ती आपल्या बाळांना पोटभर अन्न देत असते। मग फक्त आपल्या माणसांचीच आई अशी असते का? नाही, प्रत्येकाची आई अशीच असते। मग ते पक्षी असतील, प्राणी असतील, सगळ्यांची आईच्या बाळावरती तेवढंच प्रेम करत असते, त्या बाळासाठी ती तेवढेच कष्ट घेत असते। म्हणून आपली आई आपल्यासाठी कष्ट करते, आपल्याला चार चांगल्या गोष्टी मिळाव्यात, चांगलं जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आई कष्ट करते। म्हणून आता आपली जबाबदारी आहे की आपण आईची काळजी घेतली पाहिजे। मग आईचं जीवन कष्टमय कसं असतं हेच आपण आजच्या गोष्टीमधून पाहणार आहोत। आज श्याम सांगतो की पहा, मी औंध संसारात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचल बांगडी देवाला करायची होती। मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो ते मी सांगत बसत नाही। साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात। मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत, त्या आठवणीपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे। की श्याम सांगतो की मी औंध संस्थानामध्ये राहायला गेलो होतो, कारण मी बाबांना सांगितलं होतं माझ्याकडे पैसे नाहीये, पण मला शिकायचं तर आहे, मग जिथं फी माफ असेल अशा ठिकाणी मला टाका। म्हणून मग त्याच्या बाबांनी त्याला औंध संस्थानामध्ये शिकण्यासाठी सोडवलं होतं। परंतु बाकीची मुलं, त्याला जे कष्ट करावे लागले, ज्याला जे पैसे नव्हते, पैसे नसताना किती काम करावं लागलं, हे श्याम म्हणतो हे प्रत्येकाला जीवन जगावंच लागतं। जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला हे भोगावेच लागतात। म्हणजे प्रत्येकाला गरिबी असतेच। म्हणजे मी लहान असताना सुद्धा माझ्याकडे पण गरिबी होती, आता तुम्ही जशा तशीच मी सुद्धा होती।
काही गोष्टी मलाही मिळत नव्हत्या, माझ्याही मनासारख्या होत नव्हत्या की मला आज खाऊ घ्यायचा म्हटलं. तुम्हाला तरी आता आज म्हटलं तुम्ही की खाऊ घ्यायचाय, लगेच पैसे मिळतात. पण ज्या वेळेला आम्ही लहान असताना आम्हाला खाऊ वगैरे असा प्रकारच नव्हता, सकाळचा नाश्ता वगैरे असा प्रकारच नव्हता की फक्त जेवण करायचं. मग श्याम त्याच म्हणतो, त्याच गोष्टी सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. फक्त मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या आईच्या गोष्टी सांगणार आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे. परंतु प्लेग मध्ये पुण्यास एकाकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरु म्हणत गेला. ते पहा मला बोलावीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. श्याम म्हणतो की माझा छोटा भाऊ जो सदानंद, आधी तो छोटा यशवंत होता, तो सुद्धा अशाच आजाराने गेला होता. आता सदानंद सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये तोही आजारी पडला आणि पुन्हा बराच झाला नाही. तो सुद्धा देवबाप्पाच्या घरी गेला. मी औंधला होतो, तेथे प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथे प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होता. सदानंदचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचे पाणी कळेना, परंतु दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. श्याम म्हणतो, एक सदानंद छोटा होता, तोही प्लेगच्या साथीमध्ये गेला आणि मी खूप लांब शिकायला होतो. म्हणजे आईजवळ आईचं मूल असं नव्हतं, त्यामुळे आईला फार काळजी लागू लागली होती. आईला रात्रभर झोप सुद्धा येत नव्हती. दिवसभर कष्ट करायचं, पण ह्या माझ्या चिंतेमुळे आणि सदानंद आपल्या स्वतःच्या पोटचा गोळा गेल्यामुळे आईला सारखं राहून आठवण येत असायची. आणि म्हणून श्याम म्हणतो, म्हणजे गेलेला सदानंद त्याची चिंता करणं आणि आहे तो श्याम त्याची चिंता करणं, ह्या सगळ्यांच्या चिंता करण्यासाठीच माझ्या आईचं जीवन चाललं होतं. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेर गावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार, पैसे तरी जवळ कोठे होते. मी माझ्या जवळची घोंगडी विकली. बघा प्रसंग नीट ऐका. मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली, 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. जास्तीचा जसं आपलं कोरोना काळ आला की नाही, कोरोना काळामध्ये आपल्या सुट्ट्या लागल्या होत्या, तसं त्या काळामध्ये प्लेगची साथ आली आणि प्लेगच्या साथीमध्ये औंधच्या लोकांनी सांगितलं शाळा आता बंद राहील. प्रत्येक जण आपापल्या घरी गेलं, परंतु श्यामला घरी जायला पैसे सुद्धा नव्हते. आपला श्याम त्याच्या घरी कसा जाणार होता, म्हणून श्यामने काही केलं, त्याच्या जवळ त्याच्या आईनं जी त्याला झोपण्यासाठी घोंगडी दिली होती, कधी अंथरायला लागलं तर अंथर, कधी पांघरायला लागलं तर पांघर, ती घोंगडी श्यामला विकावी लागली. त्याचबरोबर श्यामला वाचन फार आवडायचं आणि मग हे वाचन आवडण्यासाठी त्यांनी खूप सारी पुस्तके विकत घेतली होती. त्यातली काही पुस्तके सुद्धा श्यामनं विकली. काही पुस्तकं विकली, एक घोंगडी विकली. तेव्हा कुठे 5 रुपये जमा झाले श्यामकडे. म्हणजे बघा तो काळ किती गरिबीचा काळ असेल, आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी हरणे बंदरात उतरलो, गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भोपाळ्या कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेने परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली देवा, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणं आई म्हणत होती. आता श्याम एवढ्या लांबून आलाय, पण श्यामने असा विचार केला का
की अरे माझ्याकडे पैसेच नव्हते, मी पुस्तकं विकली, मी घोंगडी विकली आणि ते 5 रुपये घेऊन मी कसा तरी प्रवास करून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी आता आईला पहिलं काहीतरी सांगणार आहे, असा विचार होता का? नाही. श्यामच्या डोक्यामध्ये असा विचार होता, अरे मला पाहिलं ना की आईला माझ्या भावाची आठवण येईल, सदानंदची आठवण येईल आणि तिला पुन्हा रडू कोसळेल. म्हणजे श्यामच्या विचारांमध्ये, श्यामच्या पूर्ण हृदयामध्ये, डोक्यामध्ये फक्त आई होती. माझ्या आईला काय वाटेल, माझ्या आईला काय वाटेल, हा भाव प्रत्येक क्षणोक्षणी श्यामच्या मनामध्ये असायचा. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना, धैर्य म्हणजे धाडस होईना. श्याम म्हणतो दार उघडून आत जावं एवढं धाडस माझ्याकडून होईना, परंतु किती वेळ उभा राहणार. शेवटी दार लोटले, थाप मारली. कोण? आईने विचारले. मी, श्याम, असे उत्तर दिले. श्याम, आलास रे बाळ? आले हो, असे म्हणत लगबगीनं येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गुळ ठेवते हो, आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते, त्याला देवाने नेले म्हटले तर दुसऱ्या दृष्टीत पडतो की नाही, असे म्हणताच आईचा कंठ भरून आला. मीही रडू लागलो की शेवटी किती वेळ उभा राहणार, म्हणून त्यांनी दार फुटवलं. तो घरात गेला. आई म्हणते की जो माझ्या जवळ होता तो देवबाप्पा त्याला घेऊन गेला होता आणि तू तर माझ्या जवळ नव्हतास. पुन्हा तुला पाहायला मिळेल की नाही याची मला खात्री नव्हती, कारण त्यावेळेला प्लेगची साथ खूप मोठी चालू होती. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हटले श्याम आला हो, आपला आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम, गणपतीवर आवर्तने करीत होतो, आलास शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरले लावले. म्हणजे सदानंदच्या आठवणीनं आईला, बाबांना, श्यामला अजूनही खूप रडू येत होतं की श्यामचा भाऊ गेला म्हणून त्याला वाईट वाटत होतं. आई वडिलांना त्यांचा मुलगा सदानंद गेला म्हणून आई वडिलांना वाईट वाटत होतं. पण आवर्तने म्हणजे श्यामचे बाबा म्हणतात की श्याम, तू घरी यावा म्हणून मी सारखा गणपती बाप्पाला प्रार्थना करत होतो की आमचा सदानंद तर तुझ्याजवळ बोलावून घेतलास, पण श्यामला तरी आमच्याकडे पाठव, आमच्या श्यामला तरी पाहू दे, असं म्हणून ते देवबाप्पाजवळ सारखे प्रार्थना करत होते. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज, आई म्हणाली. मी कपडे काढले, चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसांचे, ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते मला अजून आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी घाईवरतो. श्याम सांगतो, जर तुम्ही सुद्धा तुमच्या आईच्या समोर झोपता की नाही रोज? आपली आई आवडते की नाही प्रत्येकाला? आईचे म्हणजे दिवसभर आपण कुठेही खेळलो, कुठेही गेलो, कुठेही बागडलो तरी घरातून, शाळेतून घरी गेल्या आपल्याला पहिली आपली आई दिसली पाहिजे असं वाटतं, हो की नाही? संध्याकाळी झोपताना आपल्याला आपल्या आई शेजारीच झोपायला आवडतं. मग श्याम सांगतो की जेव्हा लहान होतो तेव्हा मी आईच्या कुशीत शिरून झोपायचो, मला खूप आनंद व्हायचा. पण आता मोठा झालेलो आहे मी, पण मला आईची मात्र फार आठवण येते. तेव्हा आई जे पांघरते ते अंथरूण अंगावरती घेतल्यानंतर मला असं वाटतं की मी आजही माझ्या आईच्याच कुशीत झोपलेलो आहे. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकत सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते मी त्याला सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवट म्हणतात, कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवट आवडते रे?
मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडाचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीत असे काही दिवस निघून गेले. श्याम म्हणतो, मी औंधला असताना तिकडे काय काय गोष्टी घडल्या हे सगळं मी पुरुषोत्तमला सांगायचो, आणि मी तिकडे असताना इथे गावामध्ये काय काय झालं तो पुरुषोत्तम मला सांगायचा. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात धुडावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तम जवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्ट ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. म्हणजे आपण आपल्या लहान भावावर बहिणीवर किती प्रेम करावं, किती जीव लावावा, किती काळजी घ्यावी हे श्यामकडनं शिकण्यासारखं आहे. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. श्याम म्हणतो, मी झोपलो होतो परंतु झोपेतच मला स्वप्न पडलं, आणि स्वप्न असं पडलं की मी उंचावरून खाली पडलेलो आहे. मग मी त्या अशा स्वप्नामध्ये मी जागा झालो, आणि जेव्हा मी जागा झालो तेव्हा मी काय ऐकलं? आई गोवऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवऱ्या निवडत होते. हाताने काम चालले होते. उभयंता बोलत होते. त्याच्याकडे तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. कारण वडिलांना जी शंका होती की श्याम तिकडे त्याला शिकलेला होत नाहीये, तिकडे राहता येत नाहीये आणि राहायला नको वाटतंय, म्हणूनच श्याम इकडे निघून आला. कारण महिना झाला तरी अजून काय श्याम परत जायचं नाव घेना. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती. म्हणजे आई बघा आपल्यासाठी आपल्या बाबांशी सुद्धा भांडत असते. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरे झाले असते, या दिवसात नोकरी तरी कोठे आहे, परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडले नाही. वडील म्हणाले, पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल, हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळ व भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात. बघा आता बाबा आईला काय म्हणतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो. म्हणालो, भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशा मारीत बसण्यासाठी आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो, जाणे येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांस तिथे राहू देत ना, म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई, उद्याच मी निघतो. बघा तुम्हाला काय वाटलं की श्यामने ज्या वेळेला बाबांचं बोलणं ऐकलं त्यावेळेस श्याम बाबांना सांगतो, भाऊ, तू बाबांना त्याच्या भाऊ म्हणायचा, भाऊ मी काय तुमचं आणि आईचं बोलणं चोरून नाही ऐकलं. मी झोपलेलो होतो, स्वप्न पडलं म्हणून मी जागो झालो, आणि मी जागे झाल्यावर तुमचे शब्द माझ्या कानावर पडले. मी इथे चोरून लपून राहायला नाही आलेलो. भाऊ मी जाणार आहे. तिकडं खरंच प्लेगची साथ होती आणि म्हणून मी इथे आलो. मला यायचं पण नव्हतं, पण परगावच्या मुलांना ती लोक ठेवत नव्हती. माझ्याकडे यायला जायला पैसे सुद्धा नव्हते तरी मी आलोय भाऊ. पण जर तुम्हाला असं वाटत असेल मी खोटं बोलून राहतोय तर मी उद्याची उद्याच जातो. त्यांचं नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जावो श्याम. माझे वेडीचे ऐक. आई म्हणाली. बघा आईची किती भोळी भाबडा प्रेम असतं, किती भोळा भाबडा जीव असतो आपल्या आईचा. मी थांबणार नाही. आता श्यामची वाक्य पा. उद्या येथून माझी रवानगी कर.
भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्या जवळ मागितले पाहिजेत, तेवढे कृपा करून द्या. आई चिंता करू नको, देव तारी त्याला कोण मारे, ज्याला जगावयाचे त्याला तो रोगाच्या भर साथही जगवेल, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले. श्याम थोडा दुखावलाच गेला होता. भाऊंच्या बोलण्यामुळे श्यामला थोडंसं वाईट वाटलं होतं. त्यामुळे श्यामने निश्चय केला की मी मात्र आता इथे राहणार नाही. माझ्या भाऊंचा इथं विश्वास नाहीये ना, मी इथे राहणार नाही, मी शिकायला पुन्हा औंधला निघून जाणार आहे. श्याम म्हणतो, आई जरी तिकडे प्लेगची साथ असेल, जरी रोगराई सुरू असेल, तरी सुद्धा देवाची इच्छा असेल ना तर मी जिवंत राहील. म्हणून तो म्हणतो, देव तारी त्याला कोण मारी, म्हणून मी तिकडे जाणार आहे. आई पा तू तरी त्यांचाच ना मुलगा, तुझा लहानपणीचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल राहा म्हणजे झाले. बघा आईची एकच इच्छा असते, आपण कुठेही राहावं पण आनंदी राहावं, खुशाल राहावं. माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही, खास काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला राखतो, अशी आई रडत म्हणाली. आईला खूप वाईट वाटायला लागलं. आईला असं वाटलं की आता सदानंदला देव बाप्पाच्या घरी नेलंय आणि श्यामही आता तिकडे रोग चालू असताना, प्लेगची साथ चालू असताना श्यामही आता हट्टीपणाने वडिलांचं बोलणं मनाला लागले म्हणून चाललाय. मग आईला खूप वाईट वाटतं. आई म्हणते, देव माझ्या सगळ्या चांगल्या बाळांना घेऊन जातो, त्याच्याऐवजी मलाच का नेत नाही, माझे डोळे देव का मिटवत नाही, मला आता हे सहन होत नाही. रात्र गेली, दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे, आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना, तू परवानगी दे. आता श्याम आईची समजूत काढू लागला. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादत नसे, शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वतंत्र देणारे होते. वडिलांवर रागवून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. आता मी निघाल्यामुळे आईला रडू कसलंच आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता, दुसरा प्लेगात उडी मारायला जात होता. परंतु ती काय करणार, बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली होत होती. भाऊंना वाटत होतं श्यामला अभ्यास करायचा नाही म्हणून श्यामला इथे राहायचंय, आणि श्यामला वाटत होतं की तिकडे एवढा रोग चालू आहे, प्लेगची साथ चालू आहे, मी खोटं कशाला बोलेल, माझ्या भाऊंचा माझ्यावर विश्वास नाही का. ह्या बापाच्या आणि लेकाच्या भांडणामध्ये मात्र श्यामच्या आईचे हाल होत होते. श्यामच्या आईला रडू आवरेना. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले, उभयंतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकताच निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे ते शेवटचे पार्थिव दर्शन, त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमचे सोडित आहे. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, ते कठोर सत्य मला अनुभवायचे होते, दुसरे काय. श्याम म्हणतो की आई मला सांगत होती, बाळा जाऊ नको, थोडासा आजार बरा होऊ दे, प्लेगची साथ कमी होऊ दे. पण मी आईचे ऐकले नाही. मी जायचे ठरवले. मी आईला सांगितलं की आई मी आता जाणार आहे सकाळी. ज्यावेळेस मी आईला सांगायला गेलो, आईच्या पाया पडलो, भाऊंच्या पाया पडलो, दोघांचे आशीर्वाद घेऊन निघालो, त्यावेळा श्याम सांगतो, मी जेव्हा आईला ते पाहत होतो ते शेवटचं पाहत होतो, याची मला कल्पना सुद्धा नव्हती. यानंतर मला माझी आई पाहायला सुद्धा मिळणार नाही याची मला कल्पना सुद्धा नव्हती. मी माझ्या आईला आता शेवटचं पाहतोय, तिचे शब्द शेवटचे ऐकतोय, याचं मला भान सुद्धा नव्हतं. आणि ज्या वेळेला माझी आई गेली त्यावेळेस एवढ्या लांबून मी येईपर्यंत आईच्या देहाला थांबवलं नाही.
आईला फक्त आईची झाली राख फक्त मला पाहायला मिळाली. म्हणजे मी आता आईला सोडून चाललोय, पुन्हा जिवंत माझी आई मला कधीच दिसली नाही. ही गोष्ट सांगताना श्यामचे अश्रू थांबेना. श्यामला रडू आलं. कारण बाळांनो, तुम्ही आम्ही सुद्धा आता तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे. परंतु आई आहे म्हणून तिची किंमत आपल्याला कळत नाही. आपण कसेही बोलतो, कसेही वागतो, कसंही काहीही म्हणतो, नाही का? पण ज्या वेळेला आई नसते ना आपल्यासोबत, त्यावेळेला ह्या जगातल्या विश्वातली कुठलीच गोष्ट आपल्यासोबत नसते बाळांनो. आणि ती नसते असताना आई आपल्याला कळत नाही, आणि नसताना किती जरी मागितलं तर ती मिळू शकत नाही. अगदी श्यामची सुद्धा अवस्था तशीच झाली. ह्या आठवणीनं श्यामला रडू कोसळलं. म्हणून श्याम सांगतो की मी जोपर्यंत माझ्या आई समोर होतो तोपर्यंत मी माझ्या आईच्या आज्ञेत राहील. आईवरती प्रेम केलं, आईची काळजी घेतली, आईचा शब्द खाली पडू दिला नाही. तुम्ही सुद्धा तसेच वागा, तसेच बोला, तुमच्या आईची काळजी घ्या, प्रेमाने राहा. म्हणजे आपण आपल्या आईशी चांगलं वागावं, प्रेमाने वागावं, आईची काळजी घ्यावी, हे त्या श्यामच्या ह्या गोष्टीचं खरं उद्दिष्ट होतं. गोष्ट आवडली सगळ्यांना?